वर्ध्याला जे 96वा अखिल भारतीय साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे, त्याच्या अध्यक्षपदावरती न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड झाली असं महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी जाहीर केलं. पण कदाचित ही गोष्ट पुरोगाम्यांनाच पचली नसावी. स्वतः नरेंद्र चपळगावकर समाजवादी चळवळीतलेच आहेत, पुरोगामीच आहेत, पण त्यांचं नाव पुढे येण्याच्या पेक्षा सुरेश द्वादशीवार यांचं नाव नाकारलं गेलं, ह्यांची मळमळ आता सुरू झालेली आहे. लोकसत्तांनी तशी बातमीच केलेली आहे. हे काही मी मनानं सांगतोय असं नाही. सरकार पुरस्कृत म्हणजे मंत्रालयातून फोन आल्याच्या नंतर महामंडळाचा सूर कसा बदलला, किंवा मनोहर म्हैसाळकर यांनी मृत्यूच्या पूर्वी महामंडळात सगळं सेटिंग लावून ठेवलेलं होतं. सुरेश द्वादशीवार कसे अध्यक्ष होणार आहेत तसं सगळं ठरलेलं होतं. पण म्हैसाळकरांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याच्यानंतर कसे सगळे सूत्र बदलले, सत्ता पालट झाला, म्हैसाळकरांचं निधन झालं आणि वर्ध्याला होणाऱ्या संमेलनामध्ये गांधीवादी कोणीतरी असला पाहिजे म्हणून जे द्वादशीवारांचं नाव चालवलेलं होतं. आणि जर द्वादशीवार असतील की त्यांनी ज्या पद्धतीनं असभ्य अशी टिप्पणी केलेली होती सावरकरांवरती आणि बाकीच्या संदर्भामध्ये, म्हणून संघवालं जे सरकार आता आहे त्यांनी मंत्रालयातून एका मंत्र्यांनी कसा अधिकाऱ्याच्या मार्फत फोन केला आणि सूत्र हल्ली आणि ते नाव मागं पडलं आणि चपळगावकरांचं नाव पुढं आलं, अशी बातमी लोकसत्ताने दिलेली. हे मी माझ्या मनानं काही सांगत नाहीये. त्यांची जी काही सूत्र आहेत ती त्यांनी जाहीर करावी. आजकाल वर्तमानपत्राची सूत्र म्हणजे कुठलं कुत्र हे कळायला मार्ग नाहीये, कारण की हे वारंवार कसे हास्यास्पद ठरले ते कळलं आहे. आपण 1-2 मिनिटं असं मान्य करूत की यांची काय सूत्र आहेत, काय खरी आहेत, मुद्दा तो नाही चाललेला. सुरेश द्वादशीवारांच्या नावाला विरोध होता, त्याच्या नावामुळे कोणाला किती पैसे भेटणार होते, म्हणजे जर द्वादशीवार अध्यक्ष असतील तर सरकारचे पैसे भेटणार नाहीत अशी बातमीमध्ये दिलेलं आहे. वस्तुतः साहित्य संमेलनासाठी 50 लाखाचं काय म्हणता येईल त्याला नियोजन हे अर्थसंकल्पात केलेलं आहे. संमेलन कुणीही घेऊ, महामंडळाने संमेलन घ्यायचं ठरवल्याच्या नंतर सरकारी निधीचे जे 50 लाख आहेत अर्थसंकल्पात मंजूर केलेले ते प्रत्येकाला मिळतात. हे पत्रकार म्हणून माहीत असताना सुद्धा विकृत बुद्धीनं अशा प्रकारची ओळ त्याच्यामध्ये वापरलेली आहे की जर द्वादशीवार अध्यक्ष झाले तर सरकारचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही एकदा नियम केल्याच्या नंतर, अर्थसंकल्पात तरतूद केल्याच्या नंतर ती बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? सरकारलाच आहे, आणि तो वेगळ्या परिस्थितीमध्ये. पण तसं काही न सांगता ठरून हे करायचं. बरं, ह्याच्यातला औचित्यभंग हा आहे, सुरेश द्वादशीवारांना विरोध आहे हेच जास्त विकृतपणानं समोर केलं जात असताना दुसरं नाव कुठलं निवडलं गेलेलं आहे? न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर पूर्णपणे डाव्या समाजवादी चळवळीतून समोर आलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांची नेमणूक न्यायमूर्ती म्हणून विश्वनाथ प्रताप सिंगांच्याच काळात म्हणजे पुरोगामी सरकार असतानाच झाली होती. असंही नाही की संघवाल्यांनी ती नेमणूक केलेली होती, असंही नाही की ते संघ परिवारातले आहेत, किंवा असंही नाही की त्यांचा संघ परिवाराशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही संबंध आहे. द्वादशीवारांना विरोध केला म्हणून गरळ ओकणारे हे नाही मान्य करत की दुसरं जे नाव समोर आलेलं आहे महामंडळाकडूनच, म्हणजे असं घडलं का की सध्याच्या ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे संघवालं सरकार तिथं बसलेलं आहे, चड्डीवालं सरकार तिथं बसलेलं आहे आणि त्यांनी आग्रह धरला की अध्यक्ष हा चड्डीवालाच असला पाहिजे तरच सरकारचे पैसे भेटतील. म्हणजे काय चालू आहे, कुठल्या पद्धतीनं चालू आहे? यापूर्वी सलग 17-18 संमेलनांची उद्घाटन शरद पवारांनी केले, तेव्हा एकाही पुरोगामी पत्रकारांनी चकार शब्द काढून विचारला नाही की शरद पवारांनी जर उद्घाटन नाही केलं तर सरकारचे पैसे मिळण्यामध्ये अडचण येते, म्हणून सगळ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार कसं काय? अखिल भारतीय सोडा, मराठवाडा संमेलनाचे अध्यक्ष उद्घाटक पण शरद पवार राहिलेले आहेत. कितीतरी ठिकाणी जेव्हा हे सो कॉल्ड तथाकथित पुरोगामी सरकार सत्तेवरती होतं महाराष्ट्रात 1999 ते 2014 या कालखंडामध्ये, ठरवून जाणीवपूर्वक बहुतांश साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्यांची स्वतःची वाङ्मयीन कारकीर्द काहीही नसताना शरद पवारांना बोलून केलं गेलेलं आहे. तेव्हा एकही बातमी यांनी अशी लावली नाही की सलग इतक्या ठिकाणी तुम्ही शरद पवारांना बोलवता, कारण उघड आहे की जो कोणी स्वागताध्यक्ष असतो तो बहुतांश वेळा राष्ट्रवादीचाच नेता राहिलेला आहे. त्या राष्ट्रवादीच्या नेत्याला साहित्याचं कुठलंही प्रेम नसून आपल्या धन्याला खुश करायचंय म्हणून तो उघडपणे त्यांनाच उद्घाटनासाठी बोलत होता. हे सगळं साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये उघड झालेलं असताना सुद्धा तेव्हा हे सगळे पुरोगामी लिब्रांडू चुपचाप होते.
आणि आता तथाकथित सूत्रांच्या आधारे यांना अशी माहिती मिळाली की सूर्यद्वादशीवार नको, दुसरं कोणीतरी पाहिजे, म्हणून हे लगे अशा पद्धतीच्या बातम्या लावायला लागले की लगेच ओरड सुरू केलेली आहे. तरी बरं, मी जसं आधी म्हणलं तसं जे दुसरं नाव समोर आलेलं आहे ते संघवालं नाही, पुरोगामी चळवळीतलंच आहे. म्हणजे आपण हे करत असताना ज्याचा मी उल्लेख केला औचित्यभंगाचा, दुसरा जे नाव समोर आलेलं आहे ते मराठीतलं सुप्रतिष्ठित असं नाव आहे. त्यांचं एक काहीतरी गरिमा आहे, सगळे ज्याला आपण म्हणतो, हिंदीतला तो शब्द आहे की ते आपण त्याला धक्का पोहोचतो, कारण नसताना त्याच्यावरती शिंतोडे उडवतो. हे कसं लक्षात येत नाही? म्हणजे आता ही मजल गेलेली आहे पुरोगाम्यांची, तर त्यांना जे काही भाजप, संघ, मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना बडवाबडवी करायची ती गोष्ट वेगळी. त्यांचं नाव घेऊन आता पुरोगाम्यांना बडवायला निघालेले आहेत. आता याच्या विरोधामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनं नाकांना कांदे सोडणारे किंवा असंख्य बाकीचे लोक किंवा महामंडळाच्या कारभारावरती तशा अर्थाने कधीच काही न बोललेले तेव्हा आता जेव्हा की दोन्ही नावं पुरोगामीच होते, हे सगळे शांत आहेत. त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून की बाबा महामंडळानं निवडणूक बंद केली, आता जसं म्हणजे मतदार नोंदणी करणे वगैरे हे सगळं बंद करून आता एकमताने निर्णय महामंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जातो. कुठली नावं चर्चेमध्ये आली आहेत, कुठली नावं चर्चेमध्ये आलेली नाहीत, हे पूर्णपणे आता महामंडळाचा विषय आहे. हे पूर्णपणे एका अर्थाने आपण लोकशाहीचा संकेत म्हणतो की एखाद्या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे तिथला मुद्दा असतो. फारच जर कधी वाद झाला तर बहुमताने निर्णय घ्यायचा असेल किंवा प्रत्यक्ष एकमत होत नसेल तर मतदान घेऊन वाटेल ते जरी झालं तरी ह्या गोष्टी बाहेर येत नाहीत. हे सगळे वाद बाहेर करणं हे औचित्यभंग आहे. इतकी सरळ साधी गोष्ट आहे. महामंडळाने मतदार नेमणे आणि निवडणूक घेणे हे प्रकार बंद केल्याच्या नंतर ज्या काही आता लोकांना त्या ठिकाणी एकमताने निवडलं जात आहे, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांचा सन्मान केला जातो, हे समजून घेऊन बाकीचे सगळे विषय विशेषतः या नावांच्या बाबतीतले बंद व्हायला हवे होते. जे नाव समोर आलेलं आहे, महामंडळानं अधिकृतरित्या जर असं सांगितलं असेल की एकमताने नरेंद्र चपळगावकर यांची निवड झालेली आहे, असं स्वतः उषा तांबे ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं, पण तसं नाही. त्याच्यावरती आता विश्वास नाही ठेवायचा, म्हणून हे बाकीच्या सगळ्या काड्या त्याच्यामध्ये करायच्या आणि शोधायच्या. ही जी वृत्ती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती समजा एरवी टीका करणारे आता मात्र गपचूप बसलेले आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की समजा हे उलट झालं असतं, दुसरं कुठलं तरी ह्याच वेळेस बाकीचे कुठली जर नावं ह्याच्यामध्ये असली असती तर तेव्हा ह्यांनी सगळ्यांनी अकांडो तांडव केला असतं. आता उलट्या बाजूनं म्हणजे जे नाव निवडल्या गेलेले त्याच्यावरती ते काही चकार शब्द बोलायला तयार नाहीत. द्वादशीवार यांचं नाव कसं बाजूला केलं गेलं आणि गांधीवादी म्हणत असताना स्वतः चपळगावकरांनी लिखित स्वरूपात त्यांची गांधी विचाराची कशी बांधिलकी आहे हे स्पष्ट केलेलं आहे. अगदी महात्मा गांधी आणि राज्यघटना असं अकॅडमिक पद्धतीचं पुस्तक पण ज्यांनी लिहिलेलं आहे. गांधी नेहरू विचारांचा सातत्यानं मागोवा घेणारा लेखक वर्ध्यामध्ये गांधीच्या भूमीमध्ये साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आहे. ह्याच्यावरती फोकस न करता, ह्याच्यावरती लक्ष केंद्रित न करता विकृत पद्धतीने तथाकथित सूत्रांचा हवाला देऊन द्वादशीवारांची संधी कशी नाकारली अशी गोष्ट म्हणणार. हे ते द्वादशीवार आहेत. साहित्य महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना दिल्याच्या नंतर त्याला मिळणाऱ्या फॅसिलिटी पुरेशा नाही आहेत किंवा विमानाचा खर्च आणि तो काय राज्यमंत्र्याचा दर्जा हा कसा दिला जाते म्हणून मी ते नाकारतो असं म्हणणारे हे तेच द्वादशीवार आहेत ज्यांची आज हे बाजू घेत आहेत. म्हणजे गांधीवादावरती स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे, गांधीवादावरती व्याख्यानं जोडणारे, व्याख्यान संपल्याच्या नंतर काय कसं पेयपान करतात आणि काय खाद्य खातात हे मी सांगायची गरज नाही. आज त्यांची बाजू घेऊन बोलणाऱ्यांनी ह्याचा खुलासा करावा की ज्या गोष्टीला आपल्याकडे औचित्य भंग म्हणतो तुम्ही तो केलेला आहे आणि तोही स्वतःला गांधीवादी आणि गांधी विचारांशी स्वतःची नाळ जुळणारा लेखकच त्या ठिकाणी दुसरा नाव पुढे आलेला असताना या सगळ्या आणि यापूर्वी पण जी घटना घडली होती की पुबा भावे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते आणि त्यांच्या अध्यक्षपदाला विरोध करण्यामध्ये त्यांच्या जुन्या एका मुलाखतीचा संदर्भ काढून ते संमेलन उधळण्याचा, धिंगाणा करण्याचा औचित्यभंग याच पुरोगाम्यांनी केलेला होता. म्हणजे एकीकडे स्वतःला गांधीवादी, पुरोगामी, अहिंसावादी सगळं म्हणून घ्यायचं आणि प्रत्यक्षामध्ये झुंडशाही करण्याचीच कामं या पुरोगाम्यांनी प्रत्यक्षात केलेली आहेत.
संमेलनाआधी गाजविणे वाद आवडीचा नाद मंडळाचा. द्वादशी फिटले उपास पारणे नाना गुणी चणे खाऊनिया. गुप्त माहितीचे कुबेराचे सूत्र भुंकणारे कुत्र अस्वस्थसे. दिसतो आताच संघ हस्तक्षेप काकांचा विक्षेप विसरती. भावे प्रयोगाची आठवाती वेळ झुंडशाही खेळ कोण करी. असभ्य भाषेत करू वादावादी आम्ही गांधीवादी म्हणून या. संघ विरोधात बुद्धी घासलेली वृत्ती नासलेली कांत म्हणे. वृत्ती नासलेली कांत म्हणे. सरस्वतीच्या दरबारात सरस्वतीचे पुत्र असलेले अशा पद्धतीने हे वागत असतील तर आश्चर्य यासाठी वाटून घेऊ नका, कारण की सरस्वतीची पूजा करायची की नाही आणि मंचावरती सरस्वतीची प्रतिमा ठेवलेली आहे म्हणून मी तिथे जाणार नाही किंवा त्याची पूजा करणार नाही अशी ह्यांची बुद्धी आहे. तेव्हा ह्यांच्याकडून दुसरी काहीही अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.